अलख निरंजन आदेश. बाळा, एवढी चिंता का करतो? मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते सगळं माझ्या इच्छेने आणि तुझ्या भल्यासाठीच घडतं आहे. कधी कधी तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात सगळं उलटसुलट चाललं आहे, पण लक्षात ठेव, ज्या क्षणी तुझा विश्वास डगमगतो त्या क्षणी तू माझ्या कृपेपासून दूर जातोस. बाळा, जीवनात अडचणी येणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. अडचणी म्हणजे तुझ्या आयुष्यात आनंद नाही, तर त्या तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहे. जसं सोनं अग्नीमध्ये तापवलं की अधिक शुद्ध होतं, तसंच माणूस संकटातून जातो तेव्हा अधिक मजबूत बनतो. आज तू जे काही सहन करतो आहेस ते उद्या तुला मोठं बनवण्यासाठीच आहे. तुला कधी कधी असं वाटतं की देवा, माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का येतात? पण बाळा, ज्या माणसावर माझी विशेष कृपा असते त्यालाच मी जीवनात मोठ्या परीक्षा देतो, कारण मला माहिती असते की तो माणूस त्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. प्रत्येक वेदनेत एक नवीन शिकवण असते आणि प्रत्येक अडचणीनंतर एक नवीन दार उघडत असतं. बाळा, तुझं मन खूप कोमल आहे. तू लोकांसाठी खूप काही करतोस, पण कधी कधी तुला त्याचा योग्य फळ मिळत नाही, त्यामुळे तुझं मन दुखवतं. पण लक्षात ठेव, तू जे चांगलं कार्य करतोस त्याचं फळ कधीच वाया जात नाही. कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपात ते तुझ्याकडे परत येणारच. तू माझ्यावरती विश्वास ठेव. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझं नाव घेऊन कर. ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र मनापासून जप. हा मंत्र तुझ्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर करेल. जेव्हा तुझे मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा शांत बस आणि माझं नाव आठव. हळूहळू तुझ्या मनात शांतता येईल. बाळा, तुला वाटतं की तुझं नशीब तुझ्या विरोधामध्ये आहे, पण खरं सांगतो, तुझं नशीब बदलायला वेळ लागतो, पण जेव्हा ते बदलतं तेव्हा तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षा होतो. म्हणून धीर सोडू नकोस. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेच मिळते. तुला अजून खूप काही मिळणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करतो आहेस त्या गोष्टी एक दिवस तुला सहज मिळतील. फक्त गोष्ट लक्षात ठेव, कधीच स्वतःवरची विश्वास सोडू नकोस आणि माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. जीवनात कधी कधी एकटेपणा जाणवतो. तुला वाटतं की तुझ्या भावना कुणालाच समजत नाहीत, पण बाळा, मी तुझ्या प्रत्येक विचारामध्ये आहे. तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते मला सगळं माहिती आहे. तू एकटा नाहीयेस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. कधी कधी तुला असं वाटतं की तू खूप मेहनत करतोस पण तरीही यश मिळत नाही, पण लक्षात ठेव, प्रत्येक प्रयत्नांना फळ लगेच मिळत नाही. काही गोष्टींना वेळ लागतो. जसं झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, तसंच जीवनातही काही गोष्टींना वाढण्यासाठी फुलण्यासाठी वेळ लागतो. बाळा, इतरांच्या आयुष्याचे तुझं आयुष्य तुलना करू नकोस. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. कुणालाच यश लवकर येत नाही तर कुणाला थोडं उशिरा येतं, पण जे उशिरा मिळतं ते बहुतेक वेळा अधिक टिकाऊ आणि मौल्यवान असतं. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. मनात चांगले विचार ठेव. कुणाचं वाईट करू नकोस आणि कुणाला वाईट मनातील आणूही नकोस. जेव्हा तुझं मन स्वच्छ असतं तेव्हा माझी कृपा तुझ्यावरती अधिक होते. बाळा, तुला अजून खूप आनंद अनुभवायचा आहे. तुझ्या आयुष्यात असं क्षण येतील जेव्हा तू मागं वळून पाहशील आणि म्हणशील, त्या ठिकाणी दिवसांनीच मला मजबूत केलं. आज जरी परिस्थिती कठीण वाटत असली तरी उद्या तुझ्यासाठी नवी पाठ उगवणार आहे. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच, हा निसर्गाचा नियम आहे. तुझ्या मनात भीती ठेवू नकोस. भीती माणसाला कमकुवत बनवते. विश्वास माणसाला शक्ती देतो. माझ्यावरती विश्वास ठेव आणि ध्येयाने पुढे चालत राहा. तू ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो आहेस त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात योग्य वेळी येतील. कधी कधी देव आपल्याला आपण मागितलेली गोष्ट लगेच देत नाहीत, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही चांगली गोष्टी राखून ठेवलेल्या असते. बाळा, तुझ्या आयुष्यात अजून खूप चांगले दिवस येणार आहेत, म्हणून निराश होऊ नकोस. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. फक्त एवढं लक्षात ठेव, जेव्हा तुझं मन खूप अस्वस्थ होतं तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि मन ओम चैतन्य नवनाथाय नमः हा मंत्र तुझ्या मनातील
शांती देईल आणि तुझ्या आयुष्यातील अडचणी कमी करेल आणि तुला योग्य मार्ग दाखवेल. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे आणि तू भिवू नकोस. मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि कायम तुझ्या पाठीशी राहणार नाही. अलख निरंजन. आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.